नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे मुंबईमधली, कारण मुंबईच्या डोंगरीमधल्या एका 7 मजली इमारतीचा भाग कोसळलाय। सुदैवानं यामध्ये जीवितहानी काही झालेली नाहीये, पण एक महिला मात्र या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। सकाळी 8 वाजता इमारतीचा हा भाग कोसळला। इमारतीचा आता सगळा ढिगारा उपसण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। सुदैवानं एकही जण इथे आता राहत नव्हतं। जे रहिवासी होते ते बाहेर पडले होते आणि त्यामुळे इथली जीवितहानी झालेली नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। पण एक महिला मात्र इथे अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। अर्थातच त्याच्यासाठी आता शोध सुरू झालेला आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जीवितहानी झालेली नाहीये। ही बिल्डिंग नेमकी कोणती होती आणि धोकादायक तिला जाहीर करण्यात आलं होतं का? काय अधिक माहिती आहे याबद्दल? केतकी, माझ्या पाठीमागे जी इमारत दिसते आहे ती इमारत ग्राउंड प्लस 3 अशी 4 मजली इमारत आहे। ए आणि बी अशा 2 टप्प्यांमध्ये ही इमारत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही इमारत धोकादायक होती असं इथल्या लोकांचं सांगणं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये इथे या इमारतीला तडे गेले होते। आता काल रात्री उशिरा बिल्डिंग जास्त हालत असल्यामुळे काही लोकांनी BMCच्या काही लोकांना सांगितल्याचं सांगतायत। तिथले रहिवासी त्याच्या स्वरूपाची माहिती देत आहेत। त्यानंतर अनेकांनी इमारतीमधून काही लोक बाहेर पडले होते। पहाटेच्या आसपास बहुतेक जण या इमारतीमधून बाहेर आले होते। मात्र तिसऱ्या मजल्यावर एक महिला आहे 60 वर्षीय, ती बाहेर आली नाही असं सांगण्यात आलेलं आहे इथल्या रहिवाशांकडून। कदाचित या बिल्डिंगचा जो मलबा पडलेला आहे इथे त्याच्यामध्ये ती महिला अडकली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या अनुषंगाने मुंबई फायर ब्रिगेडचे अधिकारी इथे प्रयत्न करतायत सगळा मलबा काढण्याचा। आपण ही दृश्य पाहत असाल तर दिसते। इमारत ही अत्यंत जुनी आहे। प्रत्येक फ्लोअरला 2-2 घरं असे आहेत आणि सगळे फायर ब्रिगेडचे अधिकारी आता प्रयत्न करत आहेत। जीवितहानी अनेक जण बाहेर आले म्हणून झाली नाही या, पण एक महिला मात्र अडकलेली आहे। तिला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। सद्यस्थिती फायर ब्रिगेडच्या वतीने जे ऑपरेशन्स आहे ते सुरू आहे। केतकी, अगदी, आणि जी महिला अडकली होती तिच्या देखील आता शोध सुरू असेल, त्याबद्दल काय माहिती मिळते की आणखी किती जण या इमारतीत एकूण राहत होते? ग्राउंड प्लस 3 अशी इमारत आहे। प्रत्येक फ्लोअरला 2 घरं अशी राहत होते। साधारणतः 30च्या आसपास या पूर्ण बिल्डिंगमध्ये 30 ते 40पेक्षा जास्त लोक राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे। अर्थात बहुतेक सगळे लोक बाहेर आले होते, कारण की इमारत रात्री खूप हालत होती। त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती होती। ज्यावेळेस त्यांनी प्रशासनाला कळवलं त्यानंतर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की इमारत आपण तात्काळ खाली करा। मात्र सकाळी इमारत ही खाली कोसळली। एक महिला यात अडकली असल्याची माहिती आहे। अर्थात हे सगळे जे आहेत ती टेनंट इमारत आहे, जुनी इमारत आहे। त्याच्या स्ट्रक्चरवरनं आपणास अंदाज येत आहे। मुळात या भागांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जुन्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच अशा स्वरूपाची इमारत कोसळण्याचा प्रकार मुंबईमध्ये याआधीही घडलेला आहे। महाडची घटना घडली होती। महाड नंतरच्या आधी मुंबईतल्या फोर्ट भागामध्ये सुद्धा अशी जुनी इमारतीचा काही भाग कोसळला होता। त्यामध्ये सुद्धा काही लोकांना अगदी ही जुनी मोडकळीला जरी आलेली इमारत असली तरी त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला नाही, खरोखर खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल। आणि ही इमारत जी कोसळली आहे तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलंय तेही एकदा ऐकूयात। एक्चुअली में क्या हो गया कि रात को ना बिल्डिंग हिलने लगी है, पहले माले वाले हमारे साथ में, तो इनके साथ में क्या हो गया, तो फिर बिल्डिंग ना जब हिली ना क्रैक हो गई, तो फिर रात को हम लोग ने खाली कर दिया। इसके अंदर खाली करने के बाद सब लोग नीचे आ गए, टैलेंट वाले जितने थे। तो उसके बाद क्या हो गया, सब जब नीचे खड़े थे तो सब यहाँ वहाँ अपने अपना बोले भाई चले जाओ, जो है जहाँ जहाँ चले जाओ। हम लोग ने सबको मना कर दिए थे, ठीक है। तो जब क्रैक हो गया तो हम लोग को फिर डर हो गया, भाई हम लोग नहीं जा सकते अब अंदर। तो उसके बाद यहाँ मालूम पड़ा सुबह में, हम लोग दूसरे के बाजू की बिल्डिंग हम लोग चले गए थे, मतलब हमारा वहाँ पे भी था, तो हम लोग वहाँ चले गए थे रहने के पड़ोसी की उधर में। तो उसके बाद मालूम पड़ा सुबह में ये सीन हो गया। अभी से 3 माले वाली आंटी है, उनका पता नहीं चल रहा, मुमताज आंटी उनका नाम है। वो बाहर नहीं आई, आप सब लोग आए थे लेकिन सब बाहर आए थे। मैंने मना किया था सबको कि आंटी मत जाओ, तो आंटी बोले ऐसा कुछ नहीं होएगा, वो सिंगल आंटी है, बाकी सबको हम लोग ने खाली करा दिए थे पूरा। और हम लोग यहाँ पे पेट्रोल भर रहे थे और यहाँ पे पेट्रोल भर रहे थे, पत्थर ऐसे गिरने लगा, पत्थर यहाँ तक पत्थर आया, तो हम लोग बाहर गाड़ी भर रहे थे, गाड़ी निकाल लिए, निकाल के हम लोग उधर आगे बढ़ गए। जोरदार आवाज आया था उस समय?
नहीं आवाज़ आया सर, जब पूरा गिरने लगा धीरे, जब पत्थर गिरने लगा तो अब हम लोग भाग गए, तब बाद में गिरा, उसके बाद धड़ाक से पूरा गिरा तो हम लोग भागे, पूरा धुआं धुआं हो गया था एकदम। यानंतर पुढची बातमी बघूयात। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत 2 दिवस आणि त्यासाठी ते मुंबईहून नागपूरला रवाना झालेत। विदर्भातल्या पूरग्रस्त भागाचा ते दौरा करणार आहेत। 4 पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करणार आहेत। आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी थेट असं म्हटलं होतं की मध्य प्रदेशातल्या प्रशासनाशी समन्वय न साधल्यामुळेच पूर्व विदर्भामध्ये पुराची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याशिवाय स्वतः देवेंद्र फडणवीस हे विदर्भातले आहेत, तिथले नेते आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तिथे जाऊन आता ते पूर्ण पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। मुसळधार पावसानं पूर्णपणे विदर्भाला झोडपून काढलं होतं। विशेषतः पूर्व विदर्भाचं तर अतोनात नुकसान केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत अनेकांना मदत देखील मिळालेली नाहीये। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। विवेक, या दौऱ्याबद्दल काय सांगशील? आणि वारंवार फडणवीस असं म्हणतात की मध्य प्रदेशच्या प्रशासनाशी समन्वय न राखल्यामुळेच ही पूरस्थिती निर्माण झाली आहे। एक तर या पुरामुळे राजकारण देखील सुरू झालेलं आहे। सत्ताधारी पक्ष काँग्रेस यांनी असं म्हटलेलं आहे की मध्य प्रदेश सरकारने राज्य सरकारला पुरेशी पूर्वकल्पना दिली नव्हती, त्याच्यामुळे मोठं नुकसान पूर्व विदर्भात झालेलं आहे। या सगळ्याच पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस मुंबईहून नागपूरला निघालेले आहेत। साधारणतः 11 वाजेच्या सुमारास ते नागपूरला पोहोचतील आणि 11:30 पासून त्यांचा दौऱ्यासाठीचा प्रवास सुरू होईल। ते आज आणि उद्या 2 दिवस या सगळ्या भागांचा दौरा करणार आहेत। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांचं मोठं नुकसान झालं आणि तिथली पाहणी करणार आहेत। राज्य सरकारनं या भागात तातडीचे पंचनामे करावे आणि पूरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की मध्य प्रदेश सरकारनं या संदर्भातला माहिती देऊ केली होती, पण राज्य सरकारनं त्या सरकारशी समन्वय ठेवला नाही। त्यामुळे 36 तासामध्ये जो काही समन्वय व्हायला हवा होता तो झालेला नाही आणि त्याचा फटका लोकांना बसलेला आहे। शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे, घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। भंडारा जिल्ह्यात 15,000 कुटुंब त्याच्यामुळे बाधित झाली, चंद्रपुरात 13 गावं याच्यामुळे बाधित झालेली आहेत आणि गोंदियात तर 40 गावं अजूनही संपर्काच्या बाहेर आहेत। त्यामुळे मोठं नुकसान या सगळ्या भागात झालेलं आहे आणि म्हणूनच हा दौरा होतोय। राजकारण तर या विषयावर सुरू झालेलं आहे, पण लोकांना मदत मिळणं आवश्यक आहे। त्या दौऱ्यातून काही सरकारपुढे वेगळ्या मागण्या होऊन त्याच्यावर लोकांना मदत मिळेल असं काही काम होतंय का हे पाहावं लागेल। धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल। पुढची बातमी आहे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबद्दलची, पण रिया चक्रवर्तीचं जे ड्रग कनेक्शन आहे त्या प्रकरणाबद्दल आता 3री अटक झालेली आहे। फयाज अहमद या नावाच्या व्यक्तीला गोव्यातून अटक करण्यात आली आहे। या फयाजचे गौरवार्याशी संबंध असल्याची माहिती मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे हा फयाज गोव्यामध्ये एका रिसॉर्टवर ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची देखील माहिती मिळते। गोव्यामधून ही अटक करण्यात आलेली आहे। अनेक बड्या लोकांना त्याच्याकडून ड्रग्स पुरवले जात होते का अशी देखील आता चौकशी सुरू झालेली आहे। एक ड्रायव्हर म्हणून रिसॉर्टमध्ये तो काम करत होता आणि त्याला आता पकडलेला आहे गौरव आर्या, ज्याची ईडीनं चौकशी केली आहे। ज्याच्याबद्दल सोबतचं चॅट रिया चक्रवर्तीचं हे समोर आलेलं आहे, ड्रग्स कनेक्शन समोर आलेलं आहे। त्या गौरव आर्याशी या फयाज अहमदचे संबंध होते, संपर्कात होता तो अशी देखील माहिती मिळते आणि बेंगलोरमधल्या एका धनाढ्य व्यक्तीला तो ड्रग्ज देणार होता अशी देखील माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून ही अटक करण्यात आली आहे। गोव्यात रिसॉर्टमध्ये हा फयाज अहमद काम करत होता। याच्या आधी मुंबईतून देखील अटक करण्यात आलेली आहे। याच प्रकरणी एनसीबीची मोठी कारवाई आहे ही। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, एनसीबीने हे धडाकाच लावलेला आहे कारवाईचा, कारण सगळे अनेक ठिकाणाहून आता एक जणांना अटक करण्यात येते, ताब्यात घेण्यात येत आहे। काय आत्ताचे अपडेट्स आहेत? एनसीबीने या प्रकरणामध्ये 3री अटक केलेली आहे। ही जी अटक केलेली आहे ती गोव्यामध्ये एका फयाज नावाच्या एका रिसॉर्टच्या ड्रायव्हरला अटक केलेली आहे। हा ड्रायव्हर तो आहे जो बँगलोरमधील एका मोठ्या धनाढ्याला हे अंमली पदार्थ जे आहे ते गोवा ते मुंबई, मुंबई ते बँगलोर असं सप्लाय करणार होता आणि हा बँगलोरचा जो मोठा व्यक्ती आहे तो बॉलिवूडच्या पेस्ट्री पार्ट्या अरेंज करायचा अशी देखील माहिती मिळते। या अनुषंगे एनसीबीची मोठी कारवाई म्हटली जाते। त्याचबरोबरीने एनसीबीने ही जी अटक केलेली आहे या अटकेचा क्लू जो आहे जैद आणि बशीर या दोघांना अरेस्ट केल्यानंतर मिळालेला आहे। जे ड्रग्ज जे आहे मुंबईमध्ये यायचं ते गोव्यावरून यायचं आणि त्यातूनच ती पुढे लिंक मिळालेली आहे। त्यामुळे आता थेट बॉलिवूडचं जे पेज 3 आहे त्याचं कनेक्शन देखील उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे
एनसीबीच्या कार्यालयाबाहेर मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांची हजेरी त्या ठिकाणी लागणं हे आता निश्चित झालेलं आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अजित. आणि आम्ही अपडेट्स घेत राहणार आहोत. आता हा फास आवळत चाललेला दिसतोय, कारण या प्रकरणी आता ठिकठिकाणाहून अटक होताना दिसत आहेत. गौरव आर्याच्या जे संपर्कात होते त्या काही जणांच्या आता तपास सुरू झालेला आहे. आणि रिया चक्रवर्तीच्या भोवतीचा सुद्धा फास आवळण्याचं आता काम जोरदार सुरू झाल्याचं दिसतंय, कारण एनसीबी आतापर्यंत फक्त चौकशी करत होती, पण आज या प्रकरणामध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात एक अटक सुद्धा झालेली आहे. ताब्यात घेतलेल्या झैद नावाच्या अंमली पदार्थ तस्कराला दिल्ली एनसीबीनं आता अटक दाखवली आहे. झैद हा मुंबईतला एक मोठा अंमली पदार्थ तस्कर आहे आणि हा थेट शौविक चक्रवर्तीच्या संपर्कात होता. या झैदनं अनेक वेळा शौविकला अंमली पदार्थाची डिलिव्हरी केली आहे. त्यामुळे एनसीबीला शंका आहे की रिया देखील शौविककडून अंमली पदार्थ घेत असावी. त्यामुळेच रियाच्या आधी शौविक चक्रवर्तीला एनसीबी लवकरच ताब्यात घेणार आहे असे देखील बोललं जात आहे. झैद याच्याकडून 17 तारखेला शौविकनं अंमली पदार्थ घेतले होते. याच अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीनं आज पहाटे बसीत नावाच्या एका 20 वर्षांच्या तरुणाला देखील ताब्यात घेतलंय. हा तोच बसीत आहे ज्यानं जयची ओळख शौविक चक्रवर्तीशी करून दिली होती. आणि यानंतर बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. महापुरामुळे विदर्भातले विद्यार्थी जेईच्या परीक्षेला मुकले होते. मात्र ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि त्याची दखल राज्य शिक्षण मंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांची आता आठवड्याभरात परीक्षा घेणार असल्याचं आश्वासन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिलंय. तर पूर्व विदर्भात शेकडो विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाहीत असा देखील अंदाज आहे. या विद्यार्थ्यांना 8 ते 10 दिवसात परीक्षा होणार असल्याचं आश्वासन संजय धोत्रे यांनी दिलेलं आहे. आणि यानंतरची बातमी आपण बघूयात. औरंगाबादमधली बातमी आहे. काल मंदिर प्रवेशाची घोषणा केल्यानंतर आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील मस्जिद प्रवेश करणार आहेत. जलील हे मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा करणार आहेत. शहगंज इथल्या मशिदीमध्ये दुपारी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत नमाज अदा करणार आहेत. पण पोलीस आयुक्तांनी मात्र त्यांना परवानगी नाकारली आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे. आपण बघतोय काल जेव्हा इम्तियाज जलील यांनी मंदिर प्रवेश आंदोलन जाहीर केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर टीका देखील झाली होती आणि त्यानंतर त्यांनी आज मशिदीत प्रवेश करण्याचा आंदोलन जाहीर केलेलं आहे. अर्थात त्याला पोलीस परवानगी नाही आहे. यानंतर बघूयात एक पुढची बातमी. पुण्यातली बातमी आहे. पुण्याच्या वडगाव शेरी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मुलीसह आई वडील जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तिथे धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली आहे. पण या घरांची मात्र पडझड झाल्याचं स्पष्ट दिसतंय. गॅस सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि ज्यामध्ये 3 जण जखमी झालेत. आई वडील आणि त्यांची मुलगी असं 3घही जण जखमी झालेत. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पाहणार होती तर काही घडामोडी. महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्योत्सवाचं कौतुक केलंय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा आरोग्योत्सव हा उपक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये 246 प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान केलं तर 10,276 जणांनी रक्तदान केलं. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचं अमिताभ बच्चन यांनी तोंड भरून कौतुक केलंय. लेकिन महामारी के चलते मेरा ऐसा मानना है कि सावधानी बरतना ये हमारे लिए बहुत आवश्यक है. इसलिए इस वर्ष लाल बाग का राजा के जितने भी लोग हैं, कार्यकर्ता हैं, जो उसकी देखरेख करते हैं, उन्होंने ऐसा सोचा है कि समाज कल्याण के लिए जो कुछ भी वो कर सकेंगे वो एक तरह से एक श्रद्धांजलि होगी, एक प्रार्थना होगी और गणपति जी के आशीर्वाद के साथ उसे हम पूरा कर पाएंगे. ये बहुत ही नेक काज. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.